जब इरादा बना लिया है ऊंची उड़ान का, भास्कर राव, जब इरादा बना लिया है ऊंची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का। स्तंभ पहिला, प्रगतिशील महाराष्ट्र, उपक्षेत्र पहिले, कृषी संलग्न क्षेत्र आणि ग्रामीण विकास। राज्याचा कृषी जीडीपी सन 2047 पर्यंत 55 अब्ज डॉलरवरनं 500 अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। राज्याचा पोशिंदा बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्याकरता 10 ते 15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्यात येईल। शेतकऱ्यांना सुलभतेने सेवा देण्याकरता ॲग्रीस्टॅक, महावेद, महाडीबीटी आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्सद्वारे शेतकऱ्यांसाठी एकात्मिक परिसंस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे। महाराष्ट्र आज कृत्रिम बुद्धिमत्ता, एआय आणि डिजिटल शेतीमध्ये देशात आघाडीवर आहे। महाविस्तार एआय या प्लॅटफॉर्मवर 30 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना हवामान अंदाज, पीक सल्ला आणि बाजारभावाची अचूक माहिती मिळत आहे। हा प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा डिजिटल सहकारी आहे। आदिवासी शेतकऱ्यांसाठी आम्ही महाविस्तारमध्ये देहवाली भिली भाषेचा समावेश केला आहे। लवकरच इतर प्रमुख आदिवासी भाषाही यामध्ये जोडल्या जातील। ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही वसुधा ही व्हॉइस सेवा सुरू केली आहे। या फोन कॉलवरच पिकांचे आरोग्य आणि कीड व्यवस्थापनाचा सल्ला दिला जात आहे। ॲग्रिकल्चर डेटा एक्सचेंज अँड सँडबॉक्स आणि राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्यात येत आहे। यामुळे कृषी स्टार्टअप्सला मोठी चालना मिळेल। या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात 25% कमतरता होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे। कृषी क्षेत्रातील डेटा व डिजिटल सेवांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद व पारदर्शकपणे पोहोचवण्यासाठी राज्यात ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे। शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात महाराष्ट्र देशातील अग्रगण्य राज्य असून फेब्रुवारी 2026 पर्यंत 1,31,00,000 फार्मर आयडी तयार झाले आहेत। या योजनेत आम्ही आदिवासी वनपट्टेधारक शेतकरी यांचा देखील समावेश करत आहोत। कृषी समृद्धी योजनेअंतर्गत सन 2026-27 ते सन 2029-30 या 4 वर्षाच्या कालावधीत राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील। राज्यात 5 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणून सकस व पोषणयुक्त नैसर्गिक शेतीमाल उत्पादित करण्यासाठी आगामी 2 वर्षांमध्ये महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान या नवीन योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा देखील समावेश करण्यात येईल। राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा वाटा 25% आहे। ही व्याप्ती वाढवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू करत आहोत। पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला आता कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला आहे। त्यामुळे या क्षेत्रालाही शेतीप्रमाणे सर्व पायाभूत सुविधा आणि सवलती मिळतील, ज्यामुळे मत्स्य आणि पशुजन्य उत्पादनात मोठी वाढ होईल। संयुक्त राष्ट्र संघटनेने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे। त्यानिमित्त महिला गोपालक, कुक्कुटपालक आणि शेळीपालकांसाठी आम्ही विशेष प्रोत्साहनपर कार्यक्रम राबविणार आहोत। मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी प्रतिवर्षी 1,240 कोटी रुपये आर्थिक भाराच्या मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेस मान्यता देण्यात आली आहे। या योजनेमुळे राज्यातील मच्छीमारांचे आर्थिक व सामाजिक विकासाबरोबरच पायाभूत सुविधा निर्मितीमुळे मत्स्य उत्पादनात वाढ होणार आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 1 अंतर्गत 97% कामे 30,000 किलोमीटरपेक्षा जास्त पूर्ण झाली असून उर्वरित कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। टप्पा 2 अंतर्गत 2,450 किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे। आता आम्ही टप्पा 3 घोषित करत असून त्या अंतर्गत 23,000 किलोमीटर लांबीचे रस्ते व पुलांची कामे हाती घेण्यात येतील।
ग्रामीण भागातील शेतपालन रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी पूर्ण यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने जलद गतीने काम करण्याकरिता सोपी व सुलभ कार्यपद्धती असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ते या नवीन योजनेस मान्यता देण्यात आली आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक या योजनेचा भाग 1 व 2 अंतर्गत 99% कामे 26,758 किलोमीटर रस्ते व 782 पूल पूर्ण झाली आहेत। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा भाग 3 अंतर्गत 6,331 किलोमीटर लांबीचे 393 रस्त्यांच्या कामापैकी 5,086 किलोमीटर लांबीची 6,673 कामे तसेच 223 पुलांच्या कामांपैकी 57 पुलांची कामे पूर्ण झाली आहेत। उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग 4 अंतर्गत लोकवस्तीशी न जोडलेल्या वाड्या वस्त्या बारमाही रस्त्याने जोडण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 व 25-26 करिता 27,87,000 मंजूर घरकुलांपैकी 3,57,000 घरकुले पूर्ण झाली असून उर्वरित घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 33,410 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे। प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांवर रूफटॉप सोलर लावण्यासाठी अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून ऊर्जा स्वावलंबन साध्य करण्यात येणार आहे। पीएम जनमन आवास योजनेअंतर्गत 54,129 घरकुलांना मंजूर देण्यात आली असून 17,929 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे। उपक्षेत्र 3 ऊर्जा आणि शाश्वतता सन 2047 पर्यंत 75% स्वच्छ ऊर्जा मिळवण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे। यासाठी राज्यात सौर पवन आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना चालना दिली जात आहे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी ग्राहकांना वीज बिलामध्ये 100% सवलतीच्या अनुषंगाने योजनेच्या अंमलबजावणीपासून तर फेब्रुवारी 2026 पर्यंत 32,756 कोटी रुपये वितरित केले आहेत आणि सन 2026-27 मध्येही ही योजना सुरूच राहणार आहे आणि त्याकरता 20,000 कोटी रुपये एवढा निधी आरक्षित करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 अंतर्गत एकूण 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे। त्यामुळे राज्यातील 100% कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा उद्देश साध्य होणार आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3,449 मेगावॅट क्षमता कार्यान्वित झाली असून डिसेंबर 26 पर्यंत सुमारे 10,000 मेगावॅट अतिरिक्त क्षमता ही निर्माण होणार आहे। प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत एकूण 6,63,324 सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले आहेत। कुसुम घटक ब योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात प्रथम क्रमांकावर आहे। मला सांगण्यास आनंद वाटतो की मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 या एकाच महिन्यात 45,911 इतके सौर कृषी पंप बसवून महाराष्ट्र राज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची अंमलबजावणी देशात राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे। आतापर्यंत 4,57,000 घरगुती ग्राहकांनी 1,735 मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे रूफटॉप सोलर स्थापित केले आहेत। या ग्राहकांना 3,200 कोटी रुपये सबसिडीचा लाभ देण्यात आलेला आहे। 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना स्मार्ट योजना मंजूर केली आहे। या योजनेत 5 लाख लाभार्थ्यांसाठी 635 कोटी रुपयांचे अनुदान राज्य शासन देणार आहे। राज्याची पुढील 10 वर्षाची स्वच्छ व पर्यावरणपूरक ऊर्जेची गरज विचारात घेता महाराष्ट्र नवीनीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण 2025 ते 35 जाहीर करण्यात आले आहे। त्या अंतर्गत सन 2029 पर्यंत 50% आणि 35 पर्यंत 65% हरित ऊर्जा प्राप्त करून घेण्याचे उद्दिष्ट आहे। या धोरणामुळे
या धोरणामुळे राज्यात 3 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक अपेक्षित असून राज्याला वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून 15,600 कोटी रुपयाचे उत्पन्न मिळणार आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्प विकासनाच्या धोरणाअंतर्गत आतापर्यंत एकूण 55 उदंचन प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले असून याद्वारे 78,215 मेगावॅट वीज निर्मिती अपेक्षित आहे. या प्रकल्पातून 4,16,000 कोटीची गुंतवणूक व 1,28,000 रोजगार निर्मिती होणार आहे. सध्या परिस्थितीत 6 प्रकल्पांचे काम सुरू झाले असून त्यातून 10,300 मेगावॅट क्षमता निर्माण होणार आहे. राष्ट्रीय वन धोरण 1988 अनुसार राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किमान 33% क्षेत्र वन व वृक्ष आच्छादित असणे अपेक्षित आहे. पर्यावरण संवर्धन, हवामानाच्या बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात येईल. उपक्षेत्र चौथे पाणी व्यवस्थापन सन 2047 पर्यंत पाण्याची लागणारी गरज विचारात घेऊन ग्रामीण व शहरी भागात विहित मानकानुसार पाणी उपलब्धतेची सुनिश्चिती केली जाईल. प्रत्येक नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचे जललेखा परीक्षण करून शाश्वत पाणी वापर संस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. डिजिटल, प्रमाणित आणि ऑनलाईन जलसंपत्तीची माहिती प्राप्त होण्याकरता राज्य जल माहिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्राची इमारत नाशिक येथे प्रस्तावित असून या केंद्रासाठी एकूण 71 कोटी 20 लक्ष रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. वैनगंगा नळगंगा नदीजोड योजनेच्या 94,968 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. वैतरणा व उल्हास खोऱ्यातील 54 टीएमसी अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचे प्रस्तावित असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कारवाई सुरू आहे. दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या 13,497 कोटी रुपये किमतीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या 7,465 कोटी रुपये किमतीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या एकूण 2,213 कोटी रुपयाच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. बारामती व पुरंदर तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील क्षेत्रास पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकरता नीरा करहा नदीजोड प्रकल्प राबविण्यात येईल. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर व अन्य धोके निवारणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने 2,240 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्य प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत कृष्णा खोऱ्यातले पुराचे पाणी भीमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे. हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या अनेक संस्थांनी सन 2026 मध्ये अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे मान्सूनच्या पावसावर परिणाम होऊन दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. गंभीर आहे आपल्याकरता. या दृष्टीने पिण्याचे पाणी राखून ठेवणे तसेच जलयुक्त शिवार अभियान आणि जलसंधारण योजनाच्या माध्यमातून पाण्याचे संवर्धन व वैरण विकासाकरिता प्राधान्याने उपाययोजना करण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यातील शहरांमध्ये 5,860 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र नागरी जलपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. या कार्यक्रमाअंतर्गत नागरी सांडपाण्यावर 100% प्रक्रिया करून प्रभावी पुनर्वापर करण्यात येणार आहे. स्तंभ तिसरा सर्वसमावेशक उपक्षेत्र पहिले सामाजिक न्याय व कल्याण विजन डॉक्युमेंट 2047 द्वारे सर्वसमावेशक विकास साधताना समाजाच्या प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्व बालकांसाठी सुरक्षित आणि पोषणक्षम वातावरणाची हमी, महिला नेतृत्वाखालील उद्योजकता वाढविणे, ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यदायी, सुरक्षित व सन्मानजनक जीवनाची खात्री तसेच शाश्वत व वैविध्यपूर्ण उपजीविका निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
महत्वाचा विषय पाणी पिऊन देतो. पाणी कुठे ठेवलं माझं? आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे. नानाभाऊ, राज्यातील नानाभाऊ ऐकायचं एक मिनिट. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. जे शेतकरी तुम्ही पण जाहीर केले तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं, अपात्राला देता येत नाही. ऐका पुढे, अजून संपलं नाहीये. अरे अजून संपलं नाही, थांबा रे बाबा. शांत बसा, शांत बसा. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत.